सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह श्री चिंचाळेश्वर महादेव संस्थान कळमनुरी दिनांक 27 जानेवारी 2021 ते 3 फेब्रुवारी 2021. प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर. किती देव सुंदर आहे म्हणून ज्ञानोबाने एका अभंगात देवाच्या सौंदर्याचं वर्णन केलं. पांडुरंग कांती दिव्ये किती सुंदर दैव आहे. ज्ञानोबाला देवाच्या सौंदर्याचं वर्णन आणखीन करायचं होतं, पण करावं कोण? काही अंतःकरणातल्या भावना कोणालाही सांगू नये. त्यातल्या त्यात माणसाच्या अंतःकरणात दुःख जर असेल ना, ते दुःख कोणालाही सांगू नये. काही काही माणसाला बरं वाटत असतं, काही माणसांनी त्याला तसंच पाहिजे. माऊली म्हणली ना, प्राणाची सोयी रे बेटे जीवी पुतली संकटे ते निवेदिता वाटे संकोच काही. प्राणाचा सोयीला भेटलं तरच काही गोष्टी सांगायला, आणि माणसाच्या जीवनात काही गोष्टी अशा असतात महाराज, किती जरी त्या गोष्टी अंतःकरणात लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला तरी त्या अंतःकरणातल्या गोष्टी बाहेर आल्याशिवाय राहत नाही. किती कशा असतात सांगता. एका माणसाला 3 मुली होत्या, दृष्टांत सांगतो. पण एक मुलगी होती तोतरी, एक मुलगी होती बोबडी, एक होती केंद्राला. त्या 3 मुली उपवर झाल्या, वयात आल्या. बापानं ठरवलं आता लग्न लावून द्यावं. पाहुणे पाहायला येत होते. पाहुणे कपून जेवायचे करगुडात तोस्तर, आणि मुलीचं बोलणं ऐकलं की उठून जायचं. असं करता करता जमवता बापाचे 1.5 लाख रुपये निघून गेले. बापाने एक दिवशी त्या 3 मुलींना जवळ घेतलं, सांगितलं, मुली हो, तुमच्या पाया पडतो, आता जर तुम्हाला पाहुणे पाहायला आले तर तुम्ही एक शब्द सुद्धा बोलायचा नाही. त्याचं सगळं उत्तर मी देईन. ठीक आहे, ठरवलं. आता दुसऱ्या दिवशी पाहुणे पाहायला आले, जेवायला बसले, आणि 3 मुली जेवण वाढू लागले. काही काही माणसं, म्हातारे माणसं सोयरिकीला खूप हुशार असतात. मी तर म्हणतो काही काही म्हातारे माणसाला काय PhD केलेली तर काय त्या विषयामध्ये लय हुशार. त्याला पाहायला किती कळतं, किती मध्ये बसवायचं, किती मध्ये नाही, जमायसारखं आहे का नाही. हुशार असतात महाराज काही काही माणसं. जेवायला बसले, आणि एक म्हातारा माणूस म्हणतोय, रामभाऊ, मुली दिसायला छान आहे पण मुली बोलत नाही, मुख्य आहेत काय? ते दुसरा म्हणला, जेवाराव पुन्हा बघू म्हणला. पण म्हातार हुशार होतो. ते म्हणला, मुलीला बोलायला येईल पण जेवतानाच बोलायला येईल. हुशार होतो. त्यानं कढीची वाटी अशी उचलली, तोंडाला लावली, उडका मारला. काय सुंदर कढी झाली म्हणला. बाप जे कधी कढी खाल्ली नाही म्हणला. काय टाकलं असं म्हणला ह्या कढीमध्ये? आता ज्या मुलीनं कढी केली तिला कुठं चुप बसा वाटायला. पुन्हा ते म्हातार म्हणलं, काय खरंच सुंदर कढी केली म्हणला. आपल्या म्हातारीला तर असं कवा जमलंच नाही. ती मुलगी म्हणली, मामा, फुकट काय गोळ होत नसतंय, त्याला जीव टाकावं लागतंय, मी टाकावं लागतंय. पाठीमाग होतीची भाताचं टोपलं घेऊन ती म्हणली, तू तुला बोलू नको म्हणलं होतं ना. तिच्या पाठीमाग म्हणली, तुम्ही बोया, तुम्ही ताई चला, आपल्याला ताई चालायचं. हात धुवायला पाहुणे घरच्या उखंड्यावर गेली. याला म्हणतात अंतरीचे धावे, स्वभावे बाहेरी, अंधरीताही परी. आवरे ना तसं ज्ञानोबाने देवाचं रूप पाहिलं. माऊली विचार करू लागले, आता हे सांगावं कोणाला.
मग ज्ञानोबाराय आपल्या मैत्रिणीला सांगू लागले. तुम्ही म्हणता ज्ञानोबारायला मैत्रीण असते का? ज्ञानोबारायची मैत्रीण म्हणजे स्त्री देहाची हाडा मांसाची मैत्रीण नाही. मग माऊलीची मैत्रीण म्हणजे आपली बुद्धी, आणि त्या बुद्धीला ज्ञानोबारायला लागले, हे साजनी रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजनी. तो हा विठ्ठलरा, तो आणि सुंदर रूपाचं वर्णन ज्ञानोबारायाने केलं. म्हणजे एवढा देव सुंदर आहे, या सौंदर्याचं वर्णन शुकाचार्याने केलं. शुकाचार्य बाहेर पडत आले, म्हणले ही रचना कोण केली? म्हणले व्यासांनी केली. आणि व्यासाजवळ शुकाचार्य आले आणि व्यासांनी शुकाचार्यांना श्रीमद भागवत शिकवलं. आता पुढे प्रश्न विचारला महाराज, सांगा की राजा परीक्षितीनं भागवत कथा काय? परीक्षितीनं भागवत कथा ऐकण्याचं कारण काय? का भागवत कथा ऐकली? परीक्षितीनं का कथा ऐकली? परीक्षितीचं चरित्र श्रवण करतात, सांगतात. आपल्याकडे 15 मिनिट राहिले, बरोबर? 15 मिनिटात जेवढं जमल तेवढं आपण परीक्षितीचं चरित्र पाहू. का परीक्षितीनं चरित्र, का कथा ऐकली? ऐका, कौरव पांडवाचं युद्ध झालं आणि भगवान श्रीकृष्णानं कौरव पांडवाचं युद्ध व्हायच्या अगोदर अनेक प्रयत्न केला की हे युद्ध होऊ नये. हे घरच्या घरी भाऊभाऊकीचं भांडण नाही, न भांडण करता हे सगळं मिटावं, असं मनोमन प्रयत्न होता महाराज भगवान श्रीकृष्णाचा. आणि तो भगवंतानं प्रयत्न केला. एक दिवशी दुर्योधनाला अंधारात भगवंतानं विचारलं, अरे दुर्योधना, पांडवाचं राज्य पांडवाला देऊन टाक. ते म्हणला देत नाही. अरे नसेल द्यायचं तर विधान 5 गावं दे. म्हणला 5 गावं तो सोडून द्या, सुईच्या टोकावर बसून इतकी माती सुद्धा देणार नाही. भगवान म्हणले देणार नाही ना, मी सुद्धा देणार नाही. युद्ध करावं लागेल, तयारी म्हणला युद्धाला. आता भगवंताला विचार पडला, पांडव माझे भक्त आहेत आणि कौरव पांडवाच्या युद्धामध्ये पांडवाचा विजय झाला पाहिजे आणि कौरवाचा पराजय झाला पाहिजे. मला पांडवाचा विजय करायचा आहे, विजय झाले पाहिजे पांडव. ह्याच्याकरता भगवंतानं काय राजकारण केलं महाराज? मला तर वाटतं ज्याला राजकारण शिकायचंय त्यानं महाभारत जावं. महाभारत त्या कौरव पांडवाच्या युद्धामध्ये देवानं जेवढं राजकारण केलं तेवढं कोणाला जमलं? किती राजकारण केलं सांगता? बरोबर देवानं माणसं अशी खोळडे अंधारात पकडून. आता ठरलं कौरव पांडवाचं युद्ध आणि दुर्योधनाला आता विचार करू लागला, मला आता वज्रदेही व्हायचंय. कारण पांडवासोबत युद्ध करणं काही सोपी गोष्ट नाही. भीम अर्जुन काही सामान्य माणसं होते का? आणि या भीमासोबत आणि अर्जुनासोबत युद्ध करायचं म्हणजे सोपी गोष्ट नाही. माझं शरीर वज्रदेही झालं पाहिजे, माझा विजय झाला पाहिजे आणि पांडवाचा नायनाट झाला पाहिजे, हा उद्देश त्याच्या मनात होता. आणि रात्री आपल्या आईकडं दुर्योधन गेला, म्हणजे गांधारीकडे, आणि गांधारीला विचारलं, आई काय रे बाळा, आई मला सांग माझं शरीर वज्रदेही कसं होईल आणि माझ्या हातातून पांडवाचा नायनाट कसा होईल, त्याचा उपाय मला सांग. त्यावेळेस गांधारीने सांगितलं, बाळा तुझं शरीर वज्रदेही होण्याचा उपाय आणि पांडवाचा नायनाट तुझ्या हातून होण्याचा उपाय या जगाच्या पाठीवर तुला फक्त माझा धर्मराज युधिष्ठिर सांगत. काय विश्वास आहे महाराज विरोधकाचा बघा. दुर्योधनाची आई गांधारी आहे, पण विश्वास महाराज धर्मराज युधिष्ठिरावर. काय विश्वास आहे. आणि आला महाराज दुर्योधन. धर्मराजानं लांबूनच पाहिला दुर्योधन आपल्याकडे येतोय. लांबून येत असताना पाहिल्याबरोबर धर्मराज युधिष्ठिर म्हणतात, या या सुयोधना या. दुर्योधन नाही म्हणले, काय म्हणले?
सुयोधना, या सुयोधना कसं काय यानं केलं? दुर्योधन म्हणला, भाऊ आपला युद्ध होणार आहे, हो ठरलंय ते. मग तुला काय मदत पाहिजे का माझ्याकडून? हे बोलणं कोणाचं? श्री हरिभक्तीपरायण धर्मराज युधिष्ठिराचं. युद्ध कोणासोबत करायचंय? दुर्योधनासोबतच करायचंय. आणि धर्मराज युधिष्ठिर म्हणतात, सांग तुला काय मदत पाहिजे का? आता काय बोला दुर्योधनाला? दुर्योधन म्हणला, बाबा भाऊ मी मदत मागण्याकरता चाललो. काय मदत पाहिजे? सकाळी सकाळी मी माझ्या आईकडे गेलो होतो दादा. माझ्या आईला मी उपाय सांगितला. सांग आई मला वज्रदेही होण्याचा उपाय आणि माझ्या हातातून पांडवाचा नायनाट होण्याचा उपाय याचा सांग मला पटकन. त्यावेळेस माझी आई म्हणली, दुर्योधना या जगाच्या पाठीवर तुला याचा उपाय फक्त माझा धर्मराज युधिष्ठिर सांगेल. डोळ्याला धारा लागल्या महाराज युधिष्ठिराच्या. एवढा विश्वास माझ्या गांधारी मातेचा माझ्यावर? तर आई दुर्योधना तुला वज्रदेही व्हायचंय का? हो व्हायचंय. तर मी सांगतो तसं कर. काय करू दादा? एक काम कर, नग्न अवस्थेमध्ये तुझ्या आईच्या समोर जाऊन उभा राहा. अंगावर करतोडा सुद्धा ठेवू नको. तुझ्या आईने तुझ्या डोळ्याची पट्टी सोडून जर नखापासून ते केसापर्यंत तुला जर न्याहाळलं तर तुझं पूर्ण शरीर वज्रदेही होईल. ठीक आहे, येतो दादा या. आता वज्रदेही होण्याचा उपायच महाराज सांगितला दुर्योधनाला. पण द्वारिकेच्या राजाची झोप उडाली महाराज, झोप. माझ्या धर्मराज युधिष्ठिराने त्याला उपाय सांगितलाय म्हणजे आपलं आता मतदान फुटलं, आता आपला विजय होणार. झोपच उडाली महाराज भगवान श्रीकृष्णाची. आता काय करावं, आता काय करावं? पण ते देव आहे महाराज, चतुरारो शिरोमणी गुण लावण्याची खाणी. आता काय करावं? कारण भक्ताची एवढी काळजी असते महाराज देवाला. रोडच्या कडीला जर एखाद्या माईचं घर असेल आणि लेकरू जर रोडच्या कडीला खेळत असेल तर आई सायंकाळच्या वेळेस तांदूळ निसू द्या, डाळ नीट करू द्या, तिचं सगळं लक्ष महाराज लेकराकडे असते रोडवर खेळणारे. तसं देव आमचा कुठेही असू द्या, माझा भक्त जर संकटात असेल तर त्या भक्तावर नजर देवाची असते महाराज. देवानं विचार केला आता काय करू, पण ब्राह्मणाचं रूप देवानं धारण केलं. गुडघ्याच्या वर धोतर आहे, हातामध्ये पंचांग आहे, शेंडीला गाठ मारलेली आहे, गळ्यामध्ये जानव आहे. आणि अशा अवस्थेमध्ये भगवान जंगलात आले आणि जंगलानं दुर्योधन पळत होता. नग्न अवस्थेमध्ये, अंगावर बोटभर कापड नाही. आणि समोर जात असताना कोणीतरी एक ब्राह्मण रस्त्यात दिसला. दुर्योधनाला वाटलं समोर रस्त्यात ब्राह्मण आहे म्हणून दुसऱ्या रस्त्यानं निघाला. त्या रस्त्यानं निघाला तरी रस्त्यात देव. तिसऱ्या रस्त्यानं निघाला तरी रस्त्यात तोच ब्राह्मण दिसायला. आता देव रस्त्यात आहे. का रस्त्यात आहे? कारण देवाला रस त्यात आहे. आलं का लक्षात? पंढरपुरातले भिकारी रस्त्यात आहेत. का? कारण त्याला रस त्यात आहे. त्याला जर कोणी म्हणलं ना, अहो तुम्ही रस्त्यात, इथं काय आहे? धर्मशाळेत जा. ते म्हणते धर्मशाळेत काय? मग इथं काय आहे? रस्त्यात. इथं माणसं 10-5 रुपये देते, आम्हाला रस त्यात आहे. मग धर्मशाळेत काय? तसं भिकारी रस्त्यात म्हणलं देव आउटसाइडला राहील का? देव सुद्धा रस्त्यात आहे. दुर्योधनाला देवाने विचारलं, कोण रे तू? दुर्योधन म्हणला, महाराज हस्तिनापूरचा राजा धृतराष्ट्र आणि धृतराष्ट्राचा मुलगा दुर्योधन. दुर्योधन, अरे तुला काय चोराला लुबाडलं का काय रे बाबा? अशा अवस्थेत कुठं चाललास? त्यानं सांगितलं, मला धर्मराजानं सांगितलंय वज्रदेही होण्याचा उपाय. नग्न अवस्थेमध्ये माझ्या आईच्या समोर जाऊन उभा राहणार आहे मी. माझ्या आईने माझ्याकडे दृष्टी टाकल्याबरोबर माझं शरीर वज्रदेही होणार. देवानं सांगितलं, मूर्खा, लहानाचा मोठा झाला, एवढी अक्कल नाही तुला? धृतराष्ट्रानं सांगितलं, धर्मराज युधिष्ठिरानं सांगितलं आणि तू निघाला तुझ्या आईच्या समोर. अरे तू का पाळण्यातलं बाळ आहेस का? अशा अवस्थेमध्ये आईकडे जायला? मग
अरे निदान हाफ चिठ्ठी तरी घालावला. ते म्हणलं माझ्याकडे काहीच नाही. देवानं सांगितलं मी देतो ना. आणि देवानं त्याला चिठ्ठी दिली महाराज. आणि अशा अवस्थेमध्ये देवानं जे बरोबर करायचं ते बरोबर केलं. आणि दुर्योधन जाऊन उभा राहिला आईच्या समोर. आई आलो मी. आलास का बाळा? आणि गांधारी मातेनं डोळ्याची पट्टी सोडली. आयुष्यात पहिल्यांदा गांधारी मातेनं डोळ्याची पट्टी सोडली आणि तळपायापासून ते डोक्यापर्यंत नजर टाकून त्याच्याकडे पाहिलं आणि पुन्हा पट्टी बांधली आणि ढसढसा गांधारी माता रडू लागली. दुर्योधनानं विचारलं आई रडायला काय झालं? आई म्हणली बाळा मी तुला नंतर सांगते मी का रडायले, पण माझ्या प्रश्नाचे उत्तर दे. काय आई मला सांग दुर्योधना. माझ्या धर्मराज युधिष्ठिरानं तुला असं सांगितलं होतं का? काय आहे की तू चिठ्ठी नेसून असं सांगितलं होतं का? नाही आई. त्यानं तर मला सांगितलं होतं आई अंगावर करदोडा सुद्धा घालू नको. मग तू असं का आलास? आई असंच मी आलो होतो, पण एका जंगलात एका ब्राह्मणानं मला चिठ्ठी दिली. आईनं ओळखलं बाळा अशा वेळेस तुला चिठ्ठी देणारा दुसरा कोणी नसेल, तो द्वारिकेतला कृष्णच असला पाहिजे. आता तुझं पूर्ण शरीर वज्रदेही झालंय, पण तुझ्या कमरेच्या खालचा भाग वज्रदेही झालेला नाही. तुझ्या त्या भागावर जर गदेचा प्रहार एखाद्यानं केला तर तुझा प्राण जाईल. प्राण आता त्याला माझा नाही दिला जाईल. आणि देवानं जे करायचं ते बरोबर राजकारण केलं. त्याला जंगलामध्ये अंग झाकायला सांगितलं आणि तितकाच त्याच्या शरीराचा भाग वज्रदेही झाला नाही. आणि इकडं भीमाला सांगितलं भीमा चिंता करू नको, मी बरोबर काम केलं. काय काम केलं तुला प्रत्येक गोष्ट सांगतो. त्याचं पूर्ण शरीर वज्रदेही झालंय, पण कमरेचा भाग त्याचा कमरेच्या खालचा भाग त्याचा वज्रदेही नाही. तिथं जर तू गदेचा प्रहार केला तर दुर्योधन मरू शकतो. काय देवानं राजकारण केलं बघा. पुन्हा आणखी दुसरे एक राजकारण सांगतो. दुर्योधनाकडून बाजू होती बलराम दादा आणि देवाची बाजू होती पांडवाकडून. आता मनोमन देवाला वाटायला पांडवाचा विजय झाला पाहिजे आणि बलराम दादाला वाटायला कौरव जिंकले पाहिजे. आता काय सख्खा भाऊ आपल्याकडून नाही. मग आता उद्या पांडवाचा आणि कौरवाचं युद्ध होणार आहे. आपला भाऊही युद्धात असणार आहे. भावाच्या समोर मी पांडवाला माझ्या अर्जुनाला बाण चालवायचा कसा शिकतो. मग आता काय करू? बलराम दादाला काढून दिलं पाहिजे. मग काढून कसं द्यायचंय त्याची सुद्धा देवाने युक्ती लढवली. काय भक्ताची काळजी देवाला बघा. भगवान श्रीकृष्णाने युक्ती अशी रचली बलराम दादाला बाहेर काढून द्यायची. ब्राह्मणाचं धारण केलं आणि बलराम दादा दररोज सकाळी व्यायाम करण्याकरता जायची, बैठकी घ्यायची आणि व्यायाम करून बलराम दादा समोर येत होते. आणि जग 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 एक ब्राह्मण 70-80 वर्षाच्या वयाचा हातामध्ये पूजेचं ताट मंदिराकडे निघाला आणि होऊन मारून त्या ब्राह्मणानं बलराम दादाला धक्का दिला. धक्का दिल्याबरोबर खाली पडला. खाली पडल्याबरोबर बलराम दादा म्हणजे अरे ब्राह्मणाला काही न करता हा ब्राह्मण खाली पडला. काय झालं? काय झालं म्हणता म्हणता त्या ब्राह्मणाचा देह त्याग झाला, मरण पावला. घाबरले महाराज बलराम दादा. बलराम दादा म्हणजे आता काय करावं म्हणले. ब्रह्महत्या झाली माझ्या चेडवकडून, काही न करता आता काय करू, आता काय करू. घरी पळत पळत आली. इथं होत असते बाबा. कृष्णाला विचारलं कृष्णा काय झालं दादा? कृष्णा माझ्याकडून ब्रह्महत्या झाली. दादा तुमच्याकडून ब्रह्महत्या झाली? हो कृष्णा झाली. मग आता उपाय? उपाय एकच आहे दादा. काय उपाय? तुम्ही तीर्थयात्रा करायला पाहिजे. तीर्थयात्रा कधी जाऊ रे कृष्णा तीर्थयात्रेला? म्हणलं आता निघा. महाराज दुराविला सखा बळीभद्र न साहे बद्रू पांडवा पारिका. दुराविला सखा बळीभद्र त्या बलराम दादाला काढून दिलं तीर्थयात्रेला आणि देवानं कौरव पांडवासोबत युद्ध केलं. मूर्छित अवस्थेमध्ये पडला दुर्योधन.
कौरव पांडवांचं युद्ध झालं आणि मूर्छित अवस्थेमध्ये पडलेल्या दुर्योधनाला अश्वत्थाम्यानं विचारलं, अरे अश्वत्थामा, अरे दुर्योधना, तुझी ही अवस्था, एक काळातला तू राजा माणूस आणि तुझी ही अवस्था कोण केली? पांडवांनी केली. सांग दुर्योधना, तुझ्या घरचं मी मीठ खाल्लंय, तुझी काय सेवा करू? दुर्योधन म्हणला, करायचं असेल तर एकच कर. काय कर? 5ही पांडवापैकी एका तरी पांडवाचा मुंडक मला आनंद दाखव. ते म्हणला, एकाच काय 5 जणांचं मुंडक आनंद दाखवतो? मनातली मनात दुर्योधन म्हणला, अरे तुझ्या बापाला जे जमलं नाही ते तुला जमणार आहे. गेला महाराज अश्वत्थामा रात्रीच्या वेळेस तलवार घेऊन. पण देवाच्या लक्षात आला, आता यांच्याकडे काहीतरी संकट येणार आहे. देवाला 5 पांडव घेतले. विजयाची पहिली रांग म्हणून धुमधाम तरी उत्सव करू. घरामध्ये 5 मुलं झोपलेले होते. पांडव समजून 5ही मुलाचे मुंडके छाटले अश्वत्थाम्यानं, हातात घेतले आणि पळाला. इकडे द्रौपदीला कळालं की माझ्या 5ही मुलाचे मुंडके छाटले. धाय मुकून रडू लागला महाराज द्रौपदी. काय करू, कसं करू? तेवढ्यात अर्जुनानं विचारलं, अगं द्रौपदी, काय झालं रडायला? मालक, आपल्या 5ही मुलाचे मुंडके कोणतरी छाटले. अर्जुन म्हणला, चिंता करू नको. कोण तुझ्या 5ही मुलाचे मुंडके छाटले असतील त्याला 24 तासाच्या आत तुझ्या समोर आणून मृत्यूदंड दिला. आणि इकडे अश्वत्थामा दुर्योधनापाशी पोहोचला आणि दुर्योधनाला विचारला, दुर्योधना, हे बघ, तू म्हणला होता शेतकरी पांडवाचं मुंडक आणून दाखव, मी 5 जणांचे आणले. दुर्योधन म्हणला, खरंच ना 5 जणांचे मुंडके छाटलेत का? न्याहाळून पाहिलं पण दुर्योधनाच्या लक्षात आलं. दुर्योधन म्हणला, अरे 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 अरे, काय केलंस रे तू हे? अरे आमच्या कुळात आता पाणी पाजणारं सुद्धा कोणी ठेवलं नाहीस तू. आमची दुश्मनी 5 पांडवाबरोबर होती आणि तू जे मुंडके छाटून आणलेस ते पांडवाच्या नाही, पांडवाच्या मुलाचे. आणि हे पाहिल्याबरोबर महाराज दुर्योधनाचा सुद्धा प्राण त्याग झाला, मरण पावला दुर्योधन. आता अश्वत्थामा घाबरला. अश्वत्थाम्याने विचार केला, आता जर अर्जुन जिवंत असेल तर तो अर्जुन मला सोडणार नाही. म्हणून अश्वत्थामा पडू लागला. पाठीमागून अर्जुनाचा रथ आला. अर्जुनाच्या पाठीमागे भगवान श्रीकृष्ण आहे. आणि पळता पळता अर्जुनानं रथावरून उडी टाकली. आणि जसा सिंह एखाद्या प्राण्याच्या अंगावर झाप घेतो तशी झेप महाराज अश्वत्थाम्याच्या अंगावर घेतली. अश्वत्थाम्याला बांधलं आणि देवानं सांगितलं, अरे बांधतोस काय? त्याला मृत्यूदंड दे. कारण झोपीत लेकरायला मारलाय, झोपीत लेकराचा वध केलाय. अर्जुन म्हणला, देवा मी तर याला सोडणारच नाही, पण मी शपथ घेतली द्रौपदीच्या समोर, तिच्या समोर देऊन मी मृत्यूदंड देणार. बांधलं महाराज अश्वत्थाम्याला आणि द्रौपदीच्या समोर आणलं. काय द्रौपदीच्या अंगात करणार दया होती. द्रौपदी पळत आली आणि त्याच्या अंगाचं कासरा सुरू लागली. आणि अर्जुन म्हणला, अगं द्रौपदी, विसरलीस का? 5 मुलाचं वध केलंय, 5 मुलाचं, आणि तू याला सोडून द्या म्हणलीस. द्रौपदी म्हणली, मालक, मुलगा मेल्याच्या नंतर काय दुःख असतं ते फक्त मी सहन केले, तुम्हाला काय कळणार? मान्य, हा माझा वैरी आहे, यानं माझे मुलं मारून टाकले, पण याला मारल्याच्या नंतर माझे मुलं परत येणार नाही. हा याच्या आईला एकुलता एक आहे आणि एकुलता एक मुलगा मेल्याच्या नंतर काय वेदना होत्या. माझे 5 मुलं मेले, पण 5 पती आहेत, त्याच्याकडे बघून मी जीवन जगेल, पण याच्या आईनं कोणाकडे बघून जीवन जगायचंय, म्हणून याला सोडून द्या. काय दया आहे महाराजांना. द्रौपदीच्या जागी जर आताची एखादी बाई असती तर तिनं नरड्याचा घोट घेतला असता. येणं माझे 5 मुलं मारून टाकलेत म्हणली असती, पण ती द्रौपदी होती. द्रौपदी म्हणली, याला सोडून द्या, ब्राह्मणाचा मुलगा आहे. दुर्योधन अर्जुन म्हणला, तुम्ही सगळे सोडा, पण मी याला सोडणार नाही. कृष्णाला विचारलं, काय करायचं? भगवंतानं सांगितलं, ब्राह्मणाचा अपमान करणं हेच त्याची हत्या आहे. म्हणून अश्वत्थाम्याच्या डोक्याला मुकुटमणी होता, मुकुटमणी काढला आणि त्याला काढून दिला, हकलून दिला, अपमान केला.
अश्वत्थाम्यानं प्रार्थना केली, शपथ घेतली, माझा अपमान केला, इथून पुढं पांडवाच्या कुळात पाणी पाजणार सुद्धा कोणी ठेवणार नाही. आणि उत्तरेच्या पोटामध्ये गर्भ वाढत होता, तो म्हणजेच राजा परीक्षित. आणि त्या उत्तरामातेच्या गर्भावर ब्रह्मास्त्र सोडलं आणि 10 होऊ लागला, 8 होऊ लागली महाराज उत्तरामातेची. आणि भगवान श्रीकृष्ण द्वारिकेला निघाले, पांडव वाटा लावू लागले. उत्तरामाता पळत पळत आली आणि उत्तरामातेनं प्रार्थना केली, जय माझी काया, लागला वरा, धावरे शवा, माया तुम्ही माझ्या गर्भाचं रक्षण करा, माझ्या गर्भाला ब्रह्मास्त्र सोडलंय, त्याचं रक्षण करा. देवानं सांगितलं मी तसं रक्षण करू शकत नाही, कारण देवाचा स्वभाव आहे घेशी तेव्हा देशी, ऐसा अससी होणार. म्हणून काय देऊ, तुम्हाला मातृत्व दे. आणि उत्तरामातेनं मातृत्व दिलं. देवानं तिच्या गर्भामध्ये प्रवेश केला आणि 9 महिने 9 दिवस परीक्षितीचं रक्षण देवानं केलं. आणि 9 महिने 9 दिवसाच्या नंतर राजा परीक्षितीचा जन्म झाला. परीक्षिती महाराज की जय. आता राजा परीक्षितीला कालांतराने राजा परीक्षितीचं नाव परीक्षिती का झालं, राजा परीक्षितीचं नाव लहानपणी काय होतं आणि राजा परीक्षितीला कशा प्रकारे शाप लागला, ही सर्व कथा आपण उद्याच्याला पाहू. आजचा आपला झालेला टाइम भगवान शंकराच्या चरणी, भगवान श्रीकृष्णाच्या चरणी आजची झालेली कथा तुमच्या सर्व श्रोते मायबापाच्या चरणी समर्पित करतो. 5 मिनिट भजन होईल. आरती
परीक्षितीचा जन्म झाला. भगवंताने 9 महिने 9 दिवस राजा परीक्षितीचं रक्षण गर्भामध्ये जाऊन केलं. आणि भगवान श्रीकृष्णाच्या आता लक्षात आलं, बरेच दिवस झाले आपण हस्तिनापूर मध्ये राहतो, आता द्वारिकेकडे काय चाललंय हे तरी पाहावं. म्हणून भगवान हस्तिनापूर सोडून द्वारिकेकडे निघाले. पाची पांडवाला सांगितलं, अर्जुना, धर्मराज युधिष्ठिर, मला आता द्वारिकेमध्ये जायचंय. आणि वाटा लावण्याकरता सर्वजण आलेले, भगवान रथामध्ये बसून निघालेले. पण कुंती मातेला वाईट वाटलं. महाराज, जगाचा धनी, ब्रह्मांडाचा मालक आज आपल्याला सोडून जातोय, या गोष्टीचं थोडस दुःख आमच्या कुंती मातेला वाटलं. आणि कुंती माता रस्त्यात येऊन उभी राहिली, 2 हात भगवान श्रीकृष्णाकडे जोडलेले आहेत आणि विनंती करू लागले, प्रभू तुम्ही जाऊ नका. अगं आत्या, बरेच दिवस झाले मला हस्तिनापूर मध्ये राहतो मी, आता मला जाऊ दे द्वारिकेकडे. नाही प्रभू, तुम्ही जाऊ शकत नाही. का जाऊ शकत नाही? मी आज तुमच्याकडे एक दान मागायला आहे. देवानं सांगितलं, मागा ना मग आत्या, मी द्यायला तयार आहे. आजपर्यंत तुम्हाला कोणती गोष्ट मी दिली नाही आणि आज मी तुम्हाला देणार नाही. सांगा काय देऊ तुम्हाला? तुम्ही सांगाल ते मागताल ते मी आज द्यायला तयार आहे, फक्त मागा तो. कुंती मातेनं महाराज आपली ओटी समोर केली, पदर पसरला आणि सांगितलं, देवा, माझं एकच मागणं आहे. जगामध्ये जेवढे काही मोठमोठे संकट असतील ना देवा, मोठमोठे दुःख असतील ना देवा, ते सगळे दुःख आणि सगळे संकट या कुंती मातेच्या पदरात टाक रे देवा. देवाला तर धक्का बसला. देव म्हणले, अगं आत्या, दुःखाचं नुसतं नाव ऐकलं तर लोक थरथर कापतात आणि तू माझ्याकडे दुःख मागायला लागलीस. आजपर्यंत तू काय दुःख कमी सहन केलंस का? भर तारुण्या म्हणजे तुझा पती विवारला, तुझ्या मुलाला विष घालून मारण्याचा प्रयत्न केला, तुमच्या सर्व परिवाराला लाक्षागृहात जाळून मारण्याचा प्रयत्न केला. हे दुःख नाही तर काय? तुझ्या सुनाला भर सभेत विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला. किती तुम्ही संकट सहन केले, किती तुम्ही दुःख सहन केले, आणि आज तू पुन्हा माझ्याकडे दुःख मागतेस. कुंती मातेनं गोड उत्तर दिलं. कुंती माता म्हणते, देवा, मी दुःख ह्याच्यासाठी तुमच्याकडे मागत आहे देवा. सुख जर तुम्ही दिलं तर सुखात देवाची आठवण येत नाही, आणि दुःख जर दिलं तर दुःखात देवाची आठवण येते देवा. म्हणून तुम्हाला मागणी आहे, सुखात जर देवाची आठवण येत नसेल तर मला सुख नको देवा. जीवनामध्ये मला फक्त दुःख आणि दुःखच द्या. आगी लागो तया सुखा, जेणे हरी नये मुखा. मज होत का विपत्ती, पांडुरंग राहो चित्ती. मला सुख नको, मला दुःख दे. आणि खरं सांगा, देवाची आठवण आपल्याला सुखात येते का दुःखात येते? दुःखात येते. कबीरदास महाराज सांगतात, अहो, दुःख आल्याच्या नंतर सगळेच लोक देवाची आठवण करतात, आणि सुख आल्याच्या नंतर नेमकं देवाला विसरून जातात. पण महाराज म्हणले, तुम्ही जर सुखात खरोखर देवाची आठवण जर केली ना, तुमच्या जीवनामध्ये कधीच देव दुःख येऊ देणार नाही, कधीच. दुःख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोई. दुःख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोई. जो सुख में सुमिरन करे, दुख काहे को हो.
देवाची आठवण करतात, सुखात देवाला विसरून जातात. पण महाराज म्हणले तुम्ही सुखात देवाची आठवण करा, तुमच्या जीवनामध्ये दुःखच येणार नाही. आणि जीवनात येणारं सुख दुःख हे ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार असतं. महाराज सुख दुःख आए जाए, सुख की भूख ना दुख की चिंता, प्रीत जिसे अपनाए, सुख दुःख आए जाए. मीरा ने पिया जिसका प्याला, मुझको भी अमृत कर डाला. प्रेम का ढाई अक्षर पढ़कर मस्तक बीरा गाए, सुख दुःख आए जाए. जीवनात येणारं सुख दुःख हे ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार असतं. महाराज लाईट येते का नाही? लाईट येणार आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. कुंती मातेनं दुःख मागितलं, देवा दुःख द्या, दुःख द्या. आता देव काय दुःख देईल महाराज? देवाकडच दुःख नाही. सुख म्हणजे देव आहे आणि देव म्हणजे सुख आहे महाराज. सुखरूप ऐसे दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिखा तो. देवानं सांगितलं आत्या तुम्ही मला दुःख मागतात ना, माझ्याकडे दुःख नाही. तुमची अशी इच्छा आहे ना, मी द्वारिकेला जाऊ नये, मीच जाणं रद्द करतो. आज मीच तुमच्यापाशी राहतो. आणि भगवान रथ घेऊन परत हस्तिनापूरला आले. परत एकदा आनंदी आनंद पांडवामध्ये झाला, कुंती मातेलाही झाला. किती नवल आहे महाराज देवाचं, किती मोठं नवल आहे. देखा नवल तया प्रभूचे, अद्भुत प्रेम भक्ताचे, ते सारथ्य परमार्थाचे करीतो असे. काय नवल आहे देवाचं. ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुना, द्वारिकेचा राणा पांडवा घरी. द्वारिका नावाची नगरी त्यानं सोडून दिली, पांडवाच्या घरी येऊन राहिला. कशा करता? फक्त त्याला आणण्याकरता फक्त प्रेम आहे महाराज, प्रेम. तेवढं आमच्या पांडवाला देवावर प्रेम केलं म्हणून तर देव द्वारिका नगरी सोडून हस्तिनापूर मध्ये राहत होता. हे देवाचं नवल आहे. भगवान परत आलेले आणि एके दिवशी धर्मराज युधिष्ठिराचा चेहरा देवानं पाहिला. धर्मराज युधिष्ठिर नाराज दिसतात. इकडे शरपंजरी आमचे भीष्माचार्य पडलेले, शरीरामध्ये बाण घुसलेले, इच्छामरणी व्यक्ती म्हणजे आमचे भीष्माचार्य होते. देवाला वाटलं आता या सर्व पांडवाला घेऊन आपण भीष्माचार्यांच्या दर्शनाला जावं. सर्वांना एकत्रित देवानं केलं आणि चला म्हणले आपण भीष्माचार्याच्या दर्शनाला जाऊ. भीष्माचार्य शरपंजरी पडलेले होते आणि शरपंजरी पडलेले असताना सारखं देवाचं नामस्मरण, देवाची वाट पाहत होते. महाराज हे माधवा मधुसूदना श्री केशवा नारायणा, हे माधवा श्री केशवा नारायणा, मधुसूदना श्री केशवा नारायणा. नारायण लक्ष्मी
शरपंजरी पडलेले असताना सुंदरच भजन सुरू आहे आणि भगवान श्रीकृष्ण पाची पांडवाला घेऊन दर्शन करता आले. अर्जुन सर्वात अगोदर गेला. अर्जुनानं दर्शन घेतलं. दादाजी मी अर्जुन आहे. भीष्माचार्य अर्जुनाला म्हणतात, अर्जुना अरे तुझा सारथी आला नाही का? भगवान श्रीकृष्ण म्हणतात, दादाजी माझी आठवण केली का? लगेच भगवान श्रीकृष्ण समोर आले. भगवान श्रीकृष्णानं सुद्धा दर्शन घेतलं आणि भीष्माचार्य अर्जुनाला विचारू लागले, अर्जुना हा कोण आहे रे तुझा? अर्जुन म्हणला, दादाजी माझ्या रथाचा सारथी येते. अरे नेमका आहे तरी कोण? तू कधी कधी म्हणतोस माझ्या बायकोचा भाऊ आहे, कधी म्हणतोस माझ्या मामाचा मुलगा आहे, कधी म्हणतोस माझ्या रथाचा तो सारथी आहे. नेमका तू आहे तरी कोण? त्यावेळेस अर्जुन म्हणतो, देवाचा स्वभावच असा आहे, होय भक्ती केला पैसा पुरवी धरा घेते इच्छा, पुरवी धरा घेते इच्छा. जसा भक्त इच्छा करील तशी तशी इच्छा देव पुरवतो. इतका लाड देव भक्ताचा करतो. मला भक्ता करता देव काय काय नाही झालं. किती भक्ताची कामं देवानं केली. अर्जुना करता देवानं काय काय केलं नाही महाराज. एवढा लाडका भक्त अर्जुन होता, एवढा लाडका भक्त होता. जैन संगेची पिता वसुदेवासी, जैन सांगेची माता देवकीसी, जैन सांगेची बंधू बळी भद्रासी, ते गुहे अर्जुनेसी बोलत. देव अंतःकरणातल्या काही गोष्टी कोणालाच सांगत नव्हते. ती गोष्ट, प्रत्येक गोष्ट देवाला अर्जुनाला सांगायची. अर्जुनाला इतका देवाला अर्जुन आवडत होता, एवढा अर्जुन आवडत होता. किती आवडत होता. अहो अर्जुना करता देव एकदा बायको सुद्धा झाला. हो सुंदरशी कथा आहे महाराज. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन, उन्हाळ्याचे दिवस होते, कडक दिवस, चैत्र महिना सुरू आहे आणि अर्जुनाला देव म्हणले, अर्जुना आपण कुठंतरी थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जाऊ. म्हणजे कुठं जायचं देवा? अरे अनेक वन आहे, एखाद्या वनामध्ये जाऊ आपण. ठीक आहे. अर्जुन आणि भगवान कामिक वनामध्ये गेले महाराज. रथामध्ये बसून सुंदरसा खळखळ खळखळ वाहणारा एक झरा आहे. त्या पाण्यामध्ये पाय सोडून दोघे जण बसलेले गप्पा मारीत. सुंदर निसर्ग रम्य वातावरण त्या वनाच्या ठिकाणी. पक्ष्यांचा किलबिलाट सगळीकडं, रोषणाई रोषणाई, हिरवगार वातावरण. आणि अशा वातावरणात आमच्या अर्जुनाला सुभद्रेची आठवण आली. अर्जुन मनात विचार करू लागला, इथं जर सुभद्रा असती तर किती बरं झालं असतं. ते देवाला कळलं महाराज, याला सुभद्रेची आठवण आली. भगवान थोडस लांब गेले, लगेच सुभद्रेचं रूप घेतलं आणि अर्जुनापाशी आले. अर्जुनानं पाहिल्याबरोबर अर्जुन आश्चर्यचकित झाला. अर्जुन म्हणला, सुभद्रे एवढ्या वनात तू कसं काय आलीस? सुभद्रा म्हणली, मालक किती वेळ झाला तुम्हाला पाठीमागून हात देऊ लागले, थांबा मला येऊ द्या, थांबा मला येऊ द्या. तुम्ही ऐकत नाही. मी तुमच्या रथाच्या पाठीमागे पळत पळत आले. अर्जुन म्हणले, बरं आलीस ठीक आहे, पण आता इथं तुझा भाऊ आहे. मग तू एक काम कर, आता इथून तुम्ही बोल जा. ती म्हणली, तुम्हाला आठवण आली, तुम्ही हात मारली, तुमची पण इच्छा मला इथं भेटण्याची, तुम्ही मला आता परत जायला सांगायला. नाही सुभद्रे तू इथून निघून जा. आता सुभद्रा होती ती. सुभद्रा म्हणली, मालक मी तसं जात नाही. मग या वनामध्ये आपण भेटलो
म्हणून काहीतरी मला आठवण म्हणून भेट वस्तू द्या. आता वनामध्ये काय महाराज भेट देण्यासारखं? नाही काहीतरी द्या. तेव्हा काय आहे? वन आहे, हे जंगल आहे, या जंगलामध्ये भेट देण्यासारखं तुला काय वाटतंय का? इथं काय आहे का? ती म्हणजे नाही, काही ना काहीतरी मला द्यावंच लागतं. अर्जुनाच्या बोटात अंगठी होती महाराज. अर्जुनानं स्वतःच्या बोटातली अंगठी काढली आणि सुभद्रेच्या बोटात घातली आणि सांगितलं जा आता. सुभद्रा गेली, जरासं लांब गेली, लगेच सुभद्रेचा कृष्ण झाला. कशाची सुभद्रा होती? आले कृष्ण आणि अर्जुनाला विचारलं, अरे अर्जुना इथं कोणी आलत का? म्हणले नाही देवा. नाही, कोणाचा तरी आवाज येत होता लेडीचा. नाही म्हणले देवा, इथं कोण येणार आहे? बरोबर. 2-3 दिवस झाले. पुन्हा एकदा अर्जुन आणि भगवान रथामध्ये बसल्याच्या नंतर देवानं हटकून रथ त्याच्या समोर असं बोट करायचं, ज्या बोटात अंगठी आहे. अर्जुनानं पाहिलं. अर्जुन म्हणला, ही अंगठी मी सुभद्रेला दिली होती, याच्या बोटात अंगठी आलीच कस काय? मी कोणाला दिली होती? सुभद्रेला. मग ह्याच्या बोटात अंगठी आली कस काय? बहिणीनं भावानं दिली काय? होतंय तसं. काय काय बायका रांगत जातात आणि सांगत येतात. माहेरातलं सासरकडून येतात आणि माहेरचं नाव करून येतात. होतंय ना तसं काय? मागच्या वर्षी आमची बायको 5,000ची साडी घालून आली माहेरावर. 17-12 माया पळून जाऊ लागली कृष्णा महाराज. मला वारं लागायले. तिला वाटू लागलं मला विचारा साडी केवढ्याची काय. आता मी काय आले विचारू? नाही म्हणलं, आपल्याच पैशाची साडी ना, आपल्या पैशावर काय म्हणायची? आपलेच पैसे. मला म्हणे, माय तुम्ही एवढं सुद्धा विचारीन साडी केवढ्याची काय? मिळालं मला जेव दे म्हणून सांगत. पुन्हा म्हणली, बस सांगा बरं साडी केवढ्याची? मिळालं 5,000ची साडी आहे, पण 4,500 नाही, 500 तुझ्या भावाचे. बाई तुम्ही असंच करतात? मिळालं असं करायला काय? हाय तर 4,500 म्हणे. कशावर म्हणतात? मी म्हणलं, मुकाट्या भागवताची डाळ इकलेले पैसे कुठे? वर पाहिलंच नाही महाराज. पुन्हा हळूच पण मला म्हणली, होय तुम्हाला कसं काय कळालं हे डाळीच्या पैशावरली साडी? मी म्हणलं, साडीचा वासच डाळीसारखा येऊ लागला. कसं होतंय महाराज? तसं अर्जुनाला वाटलं मी अंगठी दिली कोणाला? सुभद्रेला. मग देवाच्या पोटात अंगठी कस काय आली? एके दिवशी अर्जुन घरी आले, सुभद्रेला बोलवलं. सुभद्रे जी इकडे. त्या दिवशी मी वनामध्ये दिलेली अंगठी कुठे ती सांग. सुभद्रा म्हणली, कोणती अंगठी? कोणतं वन? अगं त्या दिवशी नाही का आपण भेटलो होतो वनामध्ये? तू म्हणलीस काहीतरी मला भेट वस्तू द्या. तू परत जायला गेली, मी माझ्या हाताची अंगठी काढली तुझ्या बोटात घातली. सुभद्रा म्हणली, मी तर तुम्हाला कोणत्या वनात भेटलेच नाही, पण तुम्हाला कोणती सुभद्रा भेटली होती ते सांगा. बिगर डबड्याचा इष्ट तयार झाला महाराज घरात. तर भांडणं लागायला काय वेळ लागतंय का काय? दोघांचे भांडणं लागले. खोटं बोलतीस तू माझ्यासोबत? कपडे भर सुटकेशी मध्ये आणि निघून जा माहेराला. कडाक्याचं भांडण लागलं. तेवढ्यात भगवान आले आणि भगवंताला अर्जुनानं सांगितलं, देवा ही तुमची बहीण सुटकेस आणि निघून जायचं द्वारिकेला. अरे झालं काय कृष्णा? झालं काय म्हणजे माझ्यासोबत खोटं बोलती? अरे झालं काय ते तरी सांग. देवा मी त्या दिवशी हिला अंगठी दिली आणि माझी अंगठी तुम्हाला देऊन टाकली ना. अर्जुन ऐक ना अर्जुना, झालं काय? अरे त्या दिवशी तुला सुभद्रेची आठवण आली आणि सुभद्रेची आठवण आल्याबरोबर मीच सुभद्रेचं रूप धारण केलं आणि मी तुझ्या समोर आलो रे, आणि म्हणून तू माझ्या हातात मध्ये अंगठी घातली. अर्जुन म्हणला, देवा तुम्ही? हो अर्जुना, कारण तू मला एवढा आवडतोस. मला सांगायचं एवढं की भक्ता करता देव काही होतो. होय भक्ती केला तैसा पुरवी धराविते. अहो भक्त तर त्याला आवडतातच, पण त्याच्या भक्ताची सेवा करणारे सुद्धा त्याला प्राणापेक्षा जास्त आवडतात. तेही प्राणा परवते आवडती माझ निरोते.
जे भक्त चरित्राते प्रशंसिती, प्राणापेक्षा जास्त त्याला भक्ताची सेवा करणारे, भक्ताच्या चरित्राची प्रशंसा करणारे देवाला आवडतात. तुकाराम महाराजाची पत्नी जिजाबाई देवाला शिव्या देत होती, पण तरी पण देवाला आवडत होती महाराज. का? कारण तुकाराम महाराजाची सेवा करणारे म्हणजे जिजाबाई होते. भांडण तुकोबारायचं आणि तिचं नव्हतं भांडण, देवाचं आणि जिजाबाईचं होतं. काही बरेच आमचे माणसं काय म्हणते की तुकाराम महाराजाची बायको तुकाराम महाराजाला त्रास देत होती. कोण म्हणते त्रास देत होती? नाही महाराज, मला तर वाटतंय अहो जिजाबाई सारखी माऊली तुकोबारायच्या जीवनात होती म्हणून आमचे तुकोबाराय जगाचे जगद्गुरु होऊ शकले. तिचं भांडण देवासोबत होतं, तुकाराम महाराजासोबत भांडण नव्हतं. महान पतिव्रता होते ते. आणि तुकाराम महाराजासोबत जर भांडण जिजाबाईचं असतं तर जिजाबाई भंडाऱ्या डोंगरावर भाकर घेऊन तुकोबारायची गेल्याच नसत्या. मग भांडण कोणासोबत होतं? देवासोबत होतं. तुकोबारायचं जीवन चरित्र जर आपण पाहिलं तर तुकाराम महाराजाचं जीवन झाल्याशिवाय जिजाबाई एक घास सुद्धा खात नव्हत्या. एवढं प्रेम आमच्या जिजाबाईचं देवावर आमच्या तुकोबारायवर होतं. एक दिवशी उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि तुकोबारा भजन करण्याकरता जायचे महाराज. 3 डोंगर आहेत, भंडारा डोंगर, रामचंद्र डोंगर आणि घोराळेश्वर डोंगर. बरं, तुकाराम महाराज कधी विचारून जात नव्हते की मी आज ह्याच डोंगरावर भजन करण्याकरता चाललो. नाही, कोणीतरी एका डोंगरावर भजन करण्याकरता जायचं. एक दिवशी तुकोबारा भंडारा डोंगरावर भजन करण्याकरता गेली. जिजाबाईला वाटलं आता मालकाची भाकरी आपण नेऊन द्यावी. पायात चप्पल नाही, गरिबी परिस्थिती. डोक्यावर टोपलं घेतलं भाकरीचं, हातामध्ये पाण्याचं गाडगं आहे आणि सरळ 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 जिजाबाई डोंगराकडे निघाल्या. देहू गावाच्या बाहेर आल्याच्या नंतर 3 वाटा आहेत महाराज. एक भंडाऱ्याकडे जाणारी, एक भामचंद्र डोंगराकडे जाणारी आणि एक घोराळेश्वर डोंगराकडे जाणारी. जिजाबाईच्या लक्षात येत नव्हतं कोण्या डोंगरावर मालक गेले असते. प्रत्येक वाटाची माती आमच्या जिजाबाईनं उचलायची कानाला लावायची. ज्या मातीतून विठ्ठल विठ्ठल हा ध्वनी जिजाबाईला ऐकू जाईल का असं समजायचं याच वाटानं माझे मालक गेले. भंडाऱ्या डोंगराकडे जाणारी वाट आणि त्या वाटाची माती उचलली कानाला लावली. त्याच्यातून शब्द ऐकू आला, विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल. लक्षात आलं जिजाबाईच्या 100% मालक याच वाटाने गेली. सरळ 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 जिजाबाई निघाल्या. डोंगराचा रस्ता होता आणि समोरच एक करवंदीच्या काट्याची खांदोरी पडलेली होती आणि जिजाबाईचा पाय त्या काट्यावर पडला आणि पायात काटा घुसला. असा काटा घुसला की वरून निघाला. जिजाबाईनं ओढ्यानं अंग टाकून दिलं. धनी रडत बसल्या महाराज जिजाबाई. घनदाट जंगल आहे, तिथं कोणीच नाही. रडायला लागले जिजाबाई. पण पंढरपुरातल्या देवाच्या डोळ्यातून पाणी आलं. माझी जिजाबाई तुकाराम महाराजाची भाकर घेऊन जाऊ लागली आणि तिच्या पायात काटा मोडला. देवाने एका गुराख्याचं रूप धारण केलं आणि त्या गुराख्याच्या रूपामध्ये भंडारे डोंगरावर देव आले. हातामध्ये काठी, खांद्यावर घोंगडी आहे आणि त्या गुराख्याच्या रूपामध्ये भगवान जिजाबाईला आवाज देऊ लागले, आई साहेब, हो आई. जिजाबाईनं पाठीमागं फिरून पाहिलं. एवढ्या घनदाट जंगलामध्ये आई म्हणून कोण आपल्याला आवाज देते? पाठीमागं फिरून पाहिलं तर कोणीतरी गुराखी दिसते. कोणा विचारलं, हो आई, रडायला काय झालं? जिजाबाई म्हणल्या, काय सांगू रे तुला, कर्म फिरले माझं कर्म. नाही, सांगा ना नेमकं झालं काय? अरे माझ्या पायात काटा मोडला. देवानं सांगितलं, मी काढू का काठा? जिजाबाई म्हणल्या, तुला काढता येते का काटा?
देव मनातली मनात म्हणला जिजाबाई मी लय चांगले चांगल्याची काठी काढली, रावणाचा काटा काढला, कंसाचा काटा काढला, म्हणला तुमच्या पायातला काटा तुम्हाला म्हणले. भगवान जवळ आले आणि जिजाबाईचा पाय आपल्या मांडीवर घेतला. काय भाग्यवान असते महाराज जिजाबाई. मी तर म्हणतो एकमेव स्त्री भाग्यवान आहे जिजाबाई, ज्या जिजाबाईचा पाय देवान आपल्या मांडीवर घ्यावा. महाराज पाय मांडीवर घेतला आणि हाताचा स्पर्श पायाला झाल्याबरोबर पायाचा 10 शांत झाला. कारण हात कोणाचा होता महाराज? ती जगाच्या मालकाचा. पायातला काटा काढला आणि फेकून दिला. आणि जिजाबाई माऊलीला सांगितलं, माऊली आता या तुम्ही, तुकाराम महाराज तुमची वाट पाहत असतील. जिजाबाईने त्याच्या तोंडावर हात फिरला. जिजाबाई म्हणल्या, अरे एवढ्या घनदाट जंगलामध्ये तू देवासारखं म्हणून आलास, तुझ्याकडे पाहिल्यावर तर मला देवाचीच आठवण येते. आणि देवच होता ना मला. कोण होता ते? देवच होता, देवच होता. पायातला काटा काढला आणि सांगितलं जा. तुकाराम महाराज वाट पाहत असते, पण पाण्याचं गाडगं फुटलं होतं. देवानं सांगितलं, माऊली थांबा, मी तुम्हाला पाणी आणून देतो. लगेच देवानं पाण्याचं मडकं सुद्धा जिजाबाईला दिलं. आणि जिजाबाई गेल्या एका झाडाखाली तुकोबाऱ्यात बसलेले आणि तुकोबाऱ्याचं सुंदर भजन सुनणार. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी, वृक्षवल्ली भाकरीचं टोपलं खाली टेकवलेलं आहे आणि जिजाबाईच्या पायातून रक्त निघतंय. हे तुकोबारायनं पाहिलं, विचारलं, अगावले तुझ्या पायातून रक्त निघतंय, काय झालं? मालक पायात काटा मोडला होता. काटा मोडला? कोण काढला काटा? कोणीतरी या वनामध्ये मालक गुरु राखणारा गोरखी आला आणि त्यानं माझ्या पायातला काटा काढला. तुकाराम महाराज मनातली मनात विचार करू लागले, जिजे आता अनेक दिवस अनेक वर्ष झालं मी या भंडारे डोंगरावर भजन करण्याकरता येतो. आजपर्यंत मला कोणता गुराखी दिसला नाही, कोणते गुर या वनामध्ये दिसले नाही. आणि तुझ्या पायातला काटा काढण्याकरता नेमका आला तरी कोण? डोळे झाकून पाहिले तर ब्रह्मांडाचा धनी जिजाबाईचा पाय धरून काटा काढताना दिसला. तुकोबारा म्हणले, अगावले काय भाग्यवान आहेस तू, एवढ्या दिवस भजन करून मला आणखीन देवानं दर्शन दिलं नाही.
माझ्या अगोदर तुला देवानं दर्शन दिलं, काय तू भाग्यवान आहेस. मला सांगायचं एवढं, देवाला भक्त आवडतात हो, पण भक्ताची सेवा करणारे सुद्धा देवाला त्याच्या जीवापेक्षा जास्त आवडतात, जीवापेक्षा जास्त. देवा भक्त जीवा भूमी आवडती, सकळ ही प्रीती त्यांच्या ठाई, सकळ ही प्रीती त्यांच्या ठाई. आणि म्हणून अर्जुनाला भीष्माचार्य विचारू लागले, अरे अर्जुना, देव तुझा आहे तरी कोण? अर्जुन म्हणला, ज्या ज्या वेळेस मला काम पडल, ज्या ज्या वेळेस माझ्यावर संकट येईल, त्या त्या वेळेस देव त्या त्या अवतार घेऊन माझ्या पाठीमागे उभा राहतो. असा देव आहे माझा. सुंदरसा भीष्मगीतेचा उपदेश भीष्माचार्यांनी पांडवाला केला. आणि इच्छामरणी व्यक्ती म्हणजे आमचे भीष्माचार्य होते. आता एक महिन्यापूर्वी आपल्या वारकरी संप्रदायाचे वैभव, भीष्माचार्य म्हणून पूर्ण वारकरी संप्रदाय ज्यांच्याकडे बघत होता ते म्हणजे निवृत्ती महाराज वक्ते. आता निवृत्ती बाबा गेले महाराज, महिना झाला. खरंच भीष्माचार्य होते. कसं जीवन होतं वक्ते बाबाचं? मला तर वाटतंय वक्ते बाबा सुद्धा काही इच्छामरणी होते का काय? तुम्ही नाव ऐकलं असताल, निवृत्ती बाबा वक्ते. वक्ते बाबा अनेक दिवस आजारी होते आणि त्यांना भेटण्याकरता हरीश महाराज पळसखेडकर गेले मालेवाडीकडे. हरीश चैतन्य महाराज त्यांनी सांगितलेली गोष्ट सांगेल. आणि हरीश महाराजाला वक्ते बाबा म्हणले, अरे हरीश, उत्तरायण कधी लागायचं? काही माणसं म्हणले, बाबा संक्रांतीला लागतं. नाही नाही म्हणले, संक्रांतीला लागत नाही. पंचांग घ्या, पंचांग काढा. आणि पंचांगावर तारीख पाहिली तर मला वाटते 21 का 22 ला गेले ना वक्ते बाबा. या तारखेला उत्तरायण लागले बाबा. कधी? पहाटेपासून. तर वक्ते बाबा त्यांना सांगितलं, अरे हरीश, म्हणले मी जातो, आता जातो मी. कधी? या वेळेला पहाटे पहाटे मी जाणार आहे. तारीख लिहिली, टाइम सांगितला आणि वक्ते बाबांना महाराज देह सोडला. भीष्माचार्य नाही तर कोण होते वक्ते बाबा? याला इच्छामरणी व्यक्ती म्हणतात, इच्छामरणी. तसेच भीष्माचार्य सुद्धा होते. भीष्माचार्याची एक प्रार्थना होती, देवा आयुष्यभर माझ्या मुखाला तुमचं नाम नाही आलं तरी चालेल, पण अंतकाळाच्या वेळेस तुमचं नाम माझ्या मुखाला यावं. इतना तो करना स्वामी, जब प्राण से निकले, गोविंद नाम लेकर फिर प्राण तन से निकले. श्री गंगा जी का तट हो, यमुना का वैसी बट हो, मेरा सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले. उस वक्त जब दिया नहीं शाम भूले जाना, राधे को साथ लाना, फिर प्राण तन से निकले. देहांत काले तुम सामने हो, मुरली बजाते मन को रिझाते. अशी प्रार्थना केली भीष्माचार्यांनी. आणि भीष्माचार्यांनी आपला प्राण त्याग केला, प्राण ठेवला. अख्ख्या पृथ्वी तलावर सगळीकडे शांत ही शांतता पसरली. आणि भगवान अर्जुनाला घेऊन
द्वारिकेला निघून गेले. आता हळूहळू हळूहळू परीक्षिती मोठा होऊ लागला. परीक्षितीचं नाव जन्मल्याबरोबर ठेवलं होतं विष्णुरात. विष्णुरात का नाव ठेवलं परीक्षितीचं? कारण त्याचं रक्षणच विष्णूनं केलं होतं. विष्णू रातः दत्तः, ज्याचं रक्षण साक्षात भगवान विष्णूने केलं, म्हणून त्याचं नाव ठेवलं विष्णुरात. मग म्हणले त्याचं नाव परीक्षिती का ठेवलं? परीक्षिती का म्हणत होते त्याला? त्याचं कारण होतं, जसा जसा मोठा होत होता तसं तसं प्रत्येकाकडे निहाळून बघायचा, परीक्षण करून बघायचा की मला आईच्या पोटामध्ये वाचवणारा नेमका असेल कोण? हा तर नसेल, हा तर नसेल, हा तर नसेल. प्रत्येकाकडे परीक्षण करून तो सारखं पाहत होता, म्हणून त्याचं नाव पडलं परीक्षिती. आता हळूहळू परीक्षिती मोठे होऊ लागले. धर्मराज, युधिष्ठिर, नकुल, सहदेव आणि भीमदादा, द्रौपदी, सुभद्रा हा सर्व परिवार फक्त अर्जुन द्वारिकेला गेला होता. धर्मराज मनात विचार करू लागले, अरे अनेक दिवस झाले अर्जुन द्वारिकेला गेलेला आहे, काही चिठ्ठी नाही, काही पत्र नाही. तेवढ्यात अर्जुन समोर आला आणि अर्जुनाचा चेहरा पाहिला, एकदम नाराज. अशी वाटत होत की अर्जुनाच्या ना कोणाची तरी हत्या घडली, असा चेहरा अर्जुनाचा वाटत होता. धर्मराजाने विचारलं, अरे अर्जुना, काय झालं, नाराज दिसतोस? तुझ्याच्यानं गो हत्या घडली का? ब्रह्म हत्या घडली का? नेमकं झालं तरी काय? अर्जुनानं सांगितलं, देवा, माझ्या नाराजीचं एकच कारण आहे, आपल्याला प्रेम करणारे भगवान आपल्याला सोडून निजधामाला निघून गेले. सर्व पांडवाला धक्का बसला, महाराज, देव आपल्याला सोडून गेले म्हणल्यानंतर. पळत पळत कुंती माता आली. कुंती मातेने अर्जुनाला विचारलं, अर्जुना, द्वारिकेमध्ये सगळं काही व्यवस्थित आहे का? कशी आहे द्वारिका? आणि ज्या वेळेस कुंती मातेला कळालं की भगवान श्रीकृष्ण निजधामाला गेले असं ऐकल्याबरोबर महाराज कुंती मातेनं सुद्धा समाधी लावली आणि कुंती मातेनं सुद्धा देह ठेवला. दोनच भक्त अशी होऊन गेली. त्रेता युगामध्ये राजा दशरथ आणि द्वापार युगामध्ये कुंती माता. देवाचा विरह त्याला 1 मिनिट सुद्धा सहन झाला नाही. प्राणत्याग केला कुंती मातेनं. आणि पांडवानं, द्रौपदीनं, सर्व परिवारानं विचार केला की आता आपल्याला सुद्धा राहायचं नाही. स्वर्गारोहण करत 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 स्वर्गाकडे सर्व पांडव निघालेले. राजा परीक्षितीच्या हातामध्ये राज्य दिलेलं आहे आणि पांडव निघून गेले. तर हळूहळू राजा परीक्षिती मोठा होऊ लागला. घरामध्ये आपल्या पूर्वजांना नेमकं काय काय ठेवलंय, काय काय नाही पाहावं म्हणून एक छोटासा संदर्भ उघडला परीक्षितीनं. आणि त्या परीक्षितीला एक मुकुट सापडला महाराज. तो मुकुट आणि तिचं धन होतं. राजा परीक्षितीने मुकुट आपल्या मुकुटामध्ये धारण केलेला आहे आणि परीक्षिती रथामध्ये बसून कुठंतरी आपली प्रजा पाहण्याकरता निघालेला आहे. जरासंधाकडून लुबाडून घेतलेला मुकुट होता महाराज. आणि लुबाडलेलं धन कधीही पचत नसतं, त्याची दुर्बुद्धी सुचत असते. रथामध्ये बसून परीक्षिती निघाले. समोर जात असताना एक दृश्य असं दिसलं. समोर एक बैल आहे, त्याला फक्त एक पाय आणि एक गाय आहे. गायीच्या पाठीमागे एक पुरुष लागलेला आहे. रथ थांबवला महाराज राजा परीक्षितीने. विचार करू लागले, अरे माझ्या राज्यामध्ये गायीवर एवढा अन्याय, अत्याचार. ज्या देवानं गायीचं रक्षण केलं, गायीचं रक्षण केल्यामुळे देवाचं नाव गोपाल पडलं आणि त्या राज्यामध्ये गायीवर एवढा अन्याय.
रथ थांबवला महाराज, तलवार काढली आणि रथाच्या खाली उतरला राजा परीक्षिती. आणि परीक्षितीने त्या पुरुषाला विचारलं, "ए, तू कोण आहेस?" त्याला दोन हात जोडून सांगितलं, "महाराज, माझं नाव कली आहे, कली." "अरे कली, तू तू इथं काय करतोस?" त्याला सांगितलं, "महाराज, तुमचं राज्य कुठं नाही, सर्वत्र तुमचंच राज्य. तू गायीच्या पाठीमागं का लागलास?" कारण ती गाय दुसरं कोणी नसून ती पृथ्वी माता होती. एक पायाचा बैल जो दिसला तो दुसरा कोणी नसून तो साक्षात धर्म होता. आणि तो धर्म या कलियुगामध्ये एकाच पायावर उभा आहे. तो पाय म्हणजे भगवंताचं नामस्मरण. इथून निघून जा कली. त्यानं सांगितलं, "महाराज, मी जाऊ तरी कुठं? मला तुम्ही जाण्याचं ठिकाण सांगा." परीक्षितीने विचारलं, "तुझ्यामध्ये गुण कोणते आणि दोष कोणते?" त्यानं सांगितलं, "दोषानं भंडार भरलेले. गुण गुण फक्त एकच आहे माझ्याकडे." "कोणता गुण?" "यत्फलम नास्ति तपसा न योगेन समाधिना तत्फलम लभते सम्यक कलो केशव कीर्तना." माझ्याकडे एकच गुण आहे. कोणता? कलियुगा माझी करावे कीर्तन. कलियुगा माझी करावे कीर्तन. कलियुगा माझी करावे कीर्तन.
आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह श्री चिंचाळेश्वर महादेव संस्थान कळमनुरी दिनांक 27 जानेवारी 2021 ते 3 फेब्रुवारी 2021. प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर.